ओम श्री सिद्ध भैरवाय नामा. बघा, आज काय 9 ऑगस्ट आणि आदिवासी दिन. संपूर्ण भारतात आज आदिवासी दिन साजरा केला जातो. तर जे आदिवासी काही क्रांतिकारवीर होते, त्यांनी आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळण्याकरता त्यांनी जीवाचं बलिदान केलं. सिरपा मुंडा असे काही जे लोक होते, त्यांनी क्रांती केली. बघा, शिवाजी महाराजांच्या बरोबर स्वराज्य ज्या वेळेला स्थापन करायचं होतं, त्यावेळेला आदिवासी लोकांनीच मावळा प्रांतातून शिवाजी महाराजांना मदत केली. राम ज्या वेळेला वनात गेला, त्यावेळेला त्याला आदिवासी लोकांनी साथ दिली. मग आदिवासी याचा जो अर्थ आहे तो वेगळाच आहे. ज्या वेळेला सत्यवती ही कोणाची मुलगी होती? मच्छमार कोळ्याची मुलगी होती. आणि पराशर ऋषी ज्या वेळेला होडीमध्ये त्याला त्या बाजूला जायचं होतं, आणि मग त्यांनी सत्यवतीला दोघंच, ती खूप सुंदर होती. आणि बघा, किती जरी साधू असला पण पैसा, स्त्री आणि सत्ता ह्या 3 गोष्टी माणूस मोहित होतो. आणि मग त्यांनी सांगितलं, मला विषय वासना तयार झाली, मला भोग दे. तिने सांगितलं, माझ्या अंगाचा वास येतोय, मी कोळ्याची मुलगी, तुझ्या अंगाचा श्वास होईल. तिने सांगितलं, माझं कुमारी पण नष्ट होईल. नाही म्हणत, होणार नाही म्हणत. मग पाण्यामध्ये नाव आहे, त्यांनी पाण्यापासून 2 फूट वर धरली. आणि मग दिवस आहे, त्याने अंधार केला आणि तिला भोग दिला. तिच्या पोटी जो जन्माला आला तो कोण? व्यास. आणि मग व्यास जन्माला आला आणि तो लगेच चालू पडला. व्यास हा जन्मता ज्ञानी होता. आणि मग त्या व्यासानी ह्या दक्षिण भारतामध्ये वास्तव्य केलं. आणि त्या व्यासापासून जी प्रजा तयार झाली, त्यांनी लग्न केलं. आणि व्यासाचा मुलगा कोण? सुख. सुख जन्माला आला आणि तो पळायला लागला. त्याची बायको 12 वर्षांनी बाळंत झाली. तो काय म्हण, सुखानं सांगितलं की भगवंता तुझी माया मला त्रास दे, म्हणे तुला त्रास देणार नाही. तो बाहेर आला, तो पळायला लागला. पण त्याला सुख सुख म्हटलं, नाव ठेवलं नव्हतं, त्याचं नाव सुख पडलं. आणि सुखाने परिस्थिती राजाला भागवत सांगितलं. आणि त्याच व्यासाने गीता, भागवत जेवढं ग्रंथ आहे, ते ग्रंथाचं लिखाण कोणा केलं? सुखानं केलं. आणि सुख हा कोण होता? ब्राह्मण होता. आणि मग त्या शुक्राचार्यांनी ज्या वेळेला इकडं अंबिका, अंबिलिका तिघीजणी आणल्या, दोघीजणी आणल्या यांनी जिंकून भीष्माचार्यांनी. आणि ते त्यांना एक मुलगा होता, तो वारला. मग 2 मुलं होती, दोघंही वारले. मग आता पांडवांचा वंश कसा वाढणार आहे? मग तिनं त्याचा जो पहिला मुलगा होता व्यास, त्या व्यासाला बोलवलं. व्यासानी पहिल्या याला भोग दिला. तिनं काय केलं? डोळे अडकले. त्याचं रूप पाहून तो आंधळा झाला, धृतराष्ट्र. आणि दुसरी नटून तटून गेली. तो कोण झाला? पंडूराजा. मग शेवटी तिनं सांगितलं, मला सात्विक मुलगा पाहिजे. आणि मग कोण आला? विदुर जन्माला आला, दाशीपुत्र. आणि मग पांडवांची गादी तयार झाली. मग पांडवांची गादी तयार झाल्यानंतर यांनी सांगितलं, आमचे वंशज कोणाचा आहे? हा व्यासाचा. व्यासापासून जी उत्पत्ती तयार झाली, कोण? आदिवासी. आणि मग त्यांनी कोर्टामध्ये ते केलं. आणि मग आज आदिवाशांना जे राखीव जागा आहे,
महिला राष्ट्रवादी सत्यवतीपासून ही तयार झाली, म्हणून महिला आरक्षण दिलेलं आहे. आणि आदिवासी नाही, आदिवासी, व्यासाच्या परंपरे जे जन्माला आले आदिवासी हे खरे ब्राह्मण आहेत. आजही इकडं आदिवासी लोकांच्या गळ्यात काय लिंग आहे. आणि मग आदिवासी तर हे खूप ब्राह्मण आहे, त्यांची परंपरा मोठी आहे. आणि हे खरे ब्राह्मण असल्यामुळं हे आदिवासी नाही, आदिवासी ही परंपरा आहे. अशी ही पुरातन कथा आहे. जय भैरवनाथ महाराज की जय.